आहाहाहा. अरे वा, भिजायचं म्हटलं ना, भिजायचं आपल्याला एवढं आवडतं ना भिजायला. आईला असं झाले ना, इतकं शितोड. थांबा, चष्म्यावर पडतात तुम्हाला दिसते का? एवढं मला वाटतं कॅमेऱ्याची क्वालिटी नाही. पाऊस पडतो का नाही, दिसतो का नाही भरपूर काय माहीत. हे आता ओलं झालं ना, हे घामानं बी झाले ओलं, वरनं पाऊस बी पडतोय. इतकं छान वाटायला ना. आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तर एकदम भारी वाटतं. उन्हाळ्यात पाऊस चालू आहे, मे महिना संपायचा आहे आणखीन, तोपर्यंत पावसानं दुरळा लावला आहे. पुढं जूनमध्ये पडतो का नाही ही सुद्धा अडचण आहे. पण काय झाले, पाऊस तर आता चालू आहे मस्त. आणि असं वातावरण वाटायला ना, कुठे जाऊ, माळशेज घाट हे ते असं लोकेशन. आम्ही प्रत्येक वर्षी पावसाळा चालू झाला की मित्र काय करतो, कुठं ना कुठं ट्रिप असते आमची, आणि ट्रिप काढली असते. तर असं वाटायला. पण आणि कुठं धबधबे वगैरे काय चालू नाहीत, फिरायला जाण्यात काय अर्थ नाही. पण जायचं फिरायला. वाढलाय पाऊस आता, शितोडं जरा जास्त पडायलेत. शिंतुडं म्हणजे आमच्या भागातला शब्द आहे शिंतुडं. जायला म्हणचाल काय वाटायला, थेंब पडायलेत पाण्याची. मित्रांनो खरंच इतकं भारी वाटायला ना, अंग नुसतं चालून आणि पळून थोडंसं गरम झाले. वजन कमी करायचं चाललंय, म्हणजे घासून प्रयत्न चालला आहे वजन कमी करायचा. वजन कमी होणार, 100% कमी होणार. आता मागच्या महिन्यात 1.5 किलो, आता अर्धा किलो, म्हणजे हळूहळू कमी होत चाललं आहे. आणि चेहऱ्यावरचा जो ग्लो आहे ना, ग्लो म्हणायचा नाही त्याला लगेच, पण थोडा बारीक व्हायला लागला. चिकन दिसायचा प्रयत्न चालला आहे आता थोडा हळूहळू. म्हणजे जसा मी आता काय म्हणते त्याला, स्लिम होईल ना, तसा चिकना दिसणार आहे. आणि ह्या चिकना दिसलो ना, हे आपल्याला भारी वाटणार. ही डेअरी बिर्याणी सगळं आतमध्ये दबणार आहे आता मस्तपैकी. उगं पाय बी आता थोडं बारीक झाले, स्लिम दिसायला लागले पाय पण. नाहीतर पाय पण असे चालते ना, मोठे असे असलं एवढं मोठं दिसायचे पाय. ते पळून चालून पाय पण असे, जे मांस होतं ना सगळं फालतू वाढलेलं, सगळं असं घट्ट झाले, असं सगळं चिटकून बसले चिकट, गावरान कोंबडीसारखं. गावरान कोंबडीचं मटण खाल्लं का कधी, बघितलं ना? बॉयलरसारखं नसतं ते. गावरान कोंबडीचं मटण कसं असतं, हाडकाचं तोडलं तरी तुटत नाही, असं गावरान कोंबडीचं मटण असतं. तर तसं म्हणजे आमचं पाय मांस असं सगळं चिकटलं गेले मित्रांनो. तर काय होते, पळून हे असं होते. आणि वजन बी लागले की मी थोडा स्लिम होत चाललोय. बघू, मी डेली ब्लॉग तर टाकतोयच, चालायचा पळायचा दररोजचा. पण काय दररोज काय कळत नाही. एक आठवड्यानं 15 दिवसानं वजन चेक करावं. 8 दिवसाला जरी चेक केलं ना तरी फरक पडतोय. आता आज बघूया चेक करू. मागच्या एका 15-20 दिवसापूर्वी चालू केलं तेव्हा त्यानंतर चेक केलं होतं मी. आठवड्यानं 1.5 किलो कमी झालं. त्याच्यानंतर कोणाला चेक केलं 1 किलो कमी झालं, म्हणजे 2.5 किलो कमी झाले. आता परत एकदा चेक करायचे आणि बघायचे. चला मित्रांनो, पाऊस कमी झाला आहे, सगळ्या कॅमेऱ्यावर पाणीच पडायला. मोबाईलमध्ये भिजेल, मोबाईल आहे महागडा. आणि चला, आजचा ब्लॉग हा इथेच थांबूया. कसा वाटतो व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. बाय.